एक मराठा हे बघा, आता माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आपल्याला आरक्षण घेण्यासाठी जे कोणी राहिले सायले गावाकडचे सगळे मराठा बांधव उद्या मुंबईत दाखल व्हा. तुम्ही जोपर्यंत येत नाही मुंबईत तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही. पाटलांना सांगितलेलं आहे जरांगे पाटील साहेबांना का मुंबईला ताबडतोब यायचं, इकडे आरक्षण घ्यायचे. ज्याचे प्रमाणपत्र भेटले त्यांना पण, ज्यांना नाही भेटले त्यांना पण. जो मराठी 96 कोणी खानदानी असेल तो घरी थांबणार नाही. तिकडचे काम धंदे सगळे सोडून द्यायचे, इकडे यायचं मुंबईला. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. फडणवीस कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू. तुम्ही सगळे मुंबईला या, घाबरायचं नाही, तर सगळे यायचं मुंबईला. आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही. एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आरक्षण आमच्या हक्काचं आहे. जे कोणी ग्रामपंचायत सरपंच सदस्य, महानगरपालिकेचे महापौर, आमदार, खासदार जे कोणी पदाधिकारी असले त्यांनी 8-8 दिवस राहायचं आहे. अजिबात घरी कोणी थांबायचं नाही. 96 कोणी मराठा असेल तोच इथं येईल, जे नसेल ते येणार नाही. इथं यायचं आमदार, खासदार, सरपंच, घरी थांबायचं नाही. तुम्हाला आरक्षण लागत नाही का? इथं या ना तुम्ही, इथं काहून नाही तुम्ही? तुम्हाला आरक्षण पाहिजे नाही का? मला प्रमाणपत्र भेटून 6 महिने झाले तरी पण मी 8 दिवसापासून बसले. माझा मोसंबीचा भाग पूर्ण गळून चालला, पण तोपर्यंत मी आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही. सगळे मुंबई कडकूच करे. आपले पाटील इथं बसलेले आहे. पाटलाचे काय आले आम्हाला माहिती आहे. पाटील इतके परेशान झालेले. तुम्ही सगळे इकडे मुंबईला, जोपर्यंत तुम्ही मुंबईला येत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.